अमेझिंग. सर्वांनी टाईप करा यू आर अ लीडर. सर्वांनी टाईप करा यू आर अ लीडर. खूप छान. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सेशन कंडक्ट केले स्वाती मॅडम, आय एम सो प्राऊड ऑफ यू. व्हेरी वेल डन. खूप छान पद्धतीने तुम्ही कंडक्ट केलंय. आणि तुमच्या सर्वांचं ज्या ज्या लोकांना आज संधी मिळाली आहे तुमच्या बुक रिडिंगचे टेकअवेज देण्याची, आय वॉज जस्ट नोटिंग डाऊन. मला जे सगळे पॉईंट सांगायचे होते तुम्ही सगळ्यांनी सांगून टाकले. त्यामुळे माझ्याकडे आता पॉईंट सांगायसाठी मला काहीतरी नवीन डोकं चालवावं लागणार. सो लेट मी स्क्रॅच माय हेड अँड आय वॉन्ट टू शेअर समथिंग न्यू. ओके, बघा, एक असतं श्रीमंत, एक असतं गरीब, आणि एक असतं श्रीमंतीचा माइंडसेट आणि एक असतो गरिबीचा माइंडसेट. ओके, या चार गोष्टींमध्ये फरक आहे. श्रीमंती किंवा गरिबी हा तुमचा रिझल्ट आहे, बरोबर. आणि श्रीमंतीचा माइंडसेट किंवा गरिबीचा माइंडसेट ही तुमची प्रोसेस आहे. सगळ्यांना क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. याचा अर्थ काय? जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे इनपुट द्याल ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आउटपुटमध्ये मिळणार आहे. समजा तुम्ही तुमच्या मनाला भीती देताय, तुमच्या मनाला तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगताय, तुमच्या मनाला तुम्ही सांगताय मी गरीब आहे, मी हे करू शकत नाही, मला हे जमू शकत नाही, मला हे परवडू शकत नाही. तुम्ही तुमचं उभं आयुष्य तुमचं त्या गरिबीमध्ये काढाल का? कारण की तुम्ही इनपुट चुकीचा देताय. पण जर तुम्ही इनपुट दिला की माझ्याकडे काय आहे ते महत्वाचं नाहीये, मला काय मिळवायचंय ते महत्वाचं आहे, तुमचा इनपुट हा योग्य होणार आणि तुम्ही योग्य दिशेने चालले जाणार. बघा, आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी आहे ना, 3 गोष्टींची गरज असते आणि त्या 3 गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात, बरोबर की नाही. मी कुठेतरी रिसेंटली वाचलं होतं की तुम्हाला गुरु आहे ना कधीच मिळत नाही. तुम्हाला गुरु कधीच तुम्ही शोधू शकत नाही. तुम्हाला गुरु शोधत शोधत तुमच्या आयुष्यात येतात. म्हणजे आता सध्या उदाहरण घ्यायचं तर 2020 मध्ये माझ्या माझ्या मेंटॉरच्या तो सगळ्यांना वेबिनारद्वारे ट्रेन करत होता. पण त्याच्या वेबिनारमध्ये मी ऍक्सिडेंटली पोहोचलो काय, त्याच्या वेबिनारमध्ये मी निर्णय घेतला काय, आय स्टार्टेड फॉलोइंग इन काय, तर ते ऍक्सिडेंटली होतं. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी ठरवून नाही, म्हणजे तुम्ही उद्या उठलात आणि तुम्ही बोललात नाही चला आता गुरु शोधूया मार्केटमध्ये, असा गुरु मिळत नाही. राईट? गुरु कधी मिळतो? जेव्हा तुम्ही तयार असतात ना तेव्हा गुरु येतो. वेन मेंटर इज रेडी, वेन मेंटी इज रेडी, मेंटर अपीअर्स. सगळ्यांनी लिहून घ्या. वेन मेंटी इज रेडी, ओके, वेन स्टुडंट इज रेडी, द मेंटर अपीअर्स. याचा अर्थ काय? तुमच्या आतमध्ये जेव्हा ती इच्छा असते ना, माझ्या आयुष्यात मला काहीतरी नवीन करायचं आहे, माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा द्यायची आहे, माझ्या आयुष्यात मला एक वेगळं धोरण करायचं आहे, राईट, तेव्हा मेंटर अपियर होतो. बट आय टेल यू द प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बिंग. ओके, आय टेल यू द प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बिंग. माणसाची जी प्रजाती आहे ना, माणसाची प्रजाती ही थोडी केअरलेस प्रजाती आहे. केअरलेस प्रजाती म्हणजे काय? आपल्याला जे किडे मुंगे आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आपण आयुष्य जगतो, त्यामुळे आपण थोडंसं आपल्या आयुष्याला ग्रँटेड घेतो. किड्या मुंग्यांचं कसं आहे, सकाळी त्यांचा जीव असेल तर संध्याकाळी नसेल ते पण ते त्याप्रमाणे ते जगत असतात. पण माणसाचं आयुष्य कसं आहे, आपल्याला माहिती आहे की बाबा आपण 80 वर्ष जगणार आहे, आपण 100 वर्ष जगणार आहे. तर आपण ना कळत न कळत गोष्टी ग्रँटेड घेण्याचा खूप प्रयत्न करतो. म्हणजे आपण असं म्हणतो की यार माझ्याकडे खूप वेळ आहे, आपण नंतर करूया, आपल्याकडे खूप वेळ आहे, आपण नंतर करूया. आणि ते नंतर नंतरला एवढं अंतर पडतं की आपल्याला भरपूर गोष्टी आपल्याकडे इतक्या पाईल्ड अप होतात की आपला मेंदू हँग व्हायला सुरुवात होतो. राईट? मग आपल्या मेंदूमध्ये EMIची सुरुवात होणार, मग आपल्या मेंदूमध्ये मुलांच्या शाळेची. ज्या वयात तुम्हाला ट्रेन व्हायला पाहिजे त्या वयात तुम्ही स्वतःला ट्रेन केलं नाही, मग ज्या वयात तुम्ही तुमच्या मुलांना ट्रेन करायला पाहिजे त्या वयात तुम्ही स्वतः ट्रेन करायला सुरुवात करता. राईट? इफ यू थिंक दिस इज बल्ब ऑन, टाईप बल्ब ऑन. ओके, पुन्हा एकदा सांगतो, ज्या वयात तुम्हाला तुमच्या स्वतःला ट्रेन करायला पाहिजे त्या वयात तुम्ही स्वतःला ट्रेन करत नाही, मग ज्या वयात मुलाला ट्रेन करायला पाहिजे त्या वयात तुम्ही स्वतः ट्रेन होतात. राईट? याचा अर्थ काय? वी शुड रिस्पेक्ट द टाइम, वी शुड रिस्पेक्ट द age, we should respect the energy, because every single day, just like a tree, okay, every single day you are going to be bending forward. तुमच्या लाईफमध्ये पुढे पुढे वाकणार आहात. राईट? म्हणजे आज वय तुमचं 40 आहे, 42 मध्ये तुमची एनर्जी वेगळी होणार आहे, 45 मध्ये तुमची एनर्जी वेगळी होणार आहे, 50 मध्ये तुमची एनर्जी वेगळी होणार आहे. यू हॅव टू नो दॅट एव्हरी सिंगल डे विच ऍक्च्युली कम्स इन युअर लाईफ ॲड्स मोर अँड मोर इनसिक्युरिटी टू यू. राईट? म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सिक्युअर्ड व्हायचं असेल तर तुम्हाला इनसिक्युरिटीला ब्रेक करावं लागणार. भरपूर लोक मला म्हणतात की रवींद्र सर, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम व्हायचं आहे, पण ते फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी ज्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या असतात त्या गोष्टी कुठेतरी आपण करायला कमी पडतो. इफ यू ॲग्री, टाईप ॲग्री. आता फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज असते? आपल्याला स्किल शिकण्याची गरज असते, माइंडसेट डेव्हलप करण्याची गरज असते, आपल्या पैशाला योग्य मॅनेज करण्याची गरज असते, इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज असते, काहीतरी व्हेंचर सुरू करण्याची गरज असते. राईट? बघा, पैसा आहे ना, पैसा हा कधीच डायरेक्टली वाढत नाही, पैसा हा पैशातनं वाढतो. किती लोक ॲग्री करताय? पैसा हा कधीच डायरेक्टली वाढत नाही. म्हणजे तुम्ही असा विचार केला माझ्याकडे 1 लाख रुपये आणि तुम्ही ते बँकेमध्ये ठेवले तर ते 1 लाख रुपयाचे 1,10,000 रुपये होतील 2 वर्षानंतर, कारण 5% तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये.
पण जर तुम्ही त्या पैशाने वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोच पैसा तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट केला, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केला, तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट केला, तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इन्व्हेस्ट केला, तो पैसा मल्टीफोल्ड होतो. का? वाय? बिकॉज इट इज ॲक्च्युली युझिंग द पॉवर ऑफ यू. पॉवर ऑफ यू. का? कारण की पहिली गोष्ट, इन्व्हेस्टमेंटचा रूल काय? जेव्हा तुम्ही एखादी शून्य अमाऊंट इन्व्हेस्ट करता तेव्हा इन्व्हेस्टमेंट ग्रो करत नाही, कारण शून्याला मल्टिप्लिकेशन नसतं. पण जर तुम्ही तुमच्या स्वतःला, पैशाला आणि तुमच्या वेळेला मल्टिप्लाय केलं ना, तर तो पैसा खूप जास्त झपाट्याने वाढतो. राईट? आणि मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात पैसा का गरजेचा आहे? आयुष्यात पैसा गरजेचा आहे कारण तो तुमचा कॉन्फिडन्स डिसाईड करतो. जर तुमच्या लाईफमध्ये पैसा असेल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुशी नसाल, तर याचं सगळ्यात मोठं कारण आहे तुम्ही पैसा कमवताना भरपूर काही गोष्टी गमावल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पैसा कमवताना त्या गोष्टी देखील बघायच्या आहेत की आपल्याला आनंदी पण राहायचं आहे आणि आपल्याला पैसा देखील कमवायचा आहे. म्हणजे ही कॉन्सेप्ट मी माझ्या मेंटॉरकडनं शिकलो, ज्यांचं नाव आहे टी हावेकर. जे तुम्ही पुस्तक वाचताय ना, ते माझे मेंटॉर पण आहेत. त्यांनी मला ही गोष्ट शिकवली आहे. त्यांनी मला सांगितलंय की आपण प्रत्येकजण ड्युअलिटीमध्ये जगतो. ड्युअलिटी म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की सुख असेल किंवा दुःख असेल, किंवा आपल्याला असं वाटतं की ऊन असेल आणि पाऊस असेल, ऊन असेल किंवा पाऊस असेल. राईट? पण आपण हा विचार करत नाही की ड्युअलिटी म्हणजे सूर्य पण आहे आणि रात्र पण आहे. बरोबर? सकाळ पण आहे आणि रात्र पण आहे. चांगले दिवस पण आहेत, वाईट दिवस पण आहेत. यू हॅव टू बी वाईज इनफ. तुम्ही तुमच्या रेनी डेजसाठी सेव्ह केले पाहिजे. बट ॲट द सेम टाइम यू शुड नॉट बी सो प्रोटेक्टिव्ह दॅट यू शुड स्टॉप गिव्हिंग, यू शुड स्टॉप लर्निंग, यू शुड स्टॉप ग्रोईंग. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय आणि ते वाक्य तुम्ही सर्वांनी नोट डाऊन केलं पाहिजे. आय बिलीव्ह अ गुड कोच विल ऑलवेज आस्क मोर दॅन व्हॉट यू डू फ्रॉम युअर सेल्फ. Otherwise, why the heck do you need one? As a coach, my goal is to train you, inspire you, encourage you, coax you, and have you observe in full living color what is holding you back. In short, to do whatever it takes to move you on to the next level of your life. If I have to, I'll rip you apart and then piece you back together in a way that works. I'll do whatever it takes to make you 10 times happier and 100 times rich. किती लोकांना हे बलवान वाटतंय, राईट? So when any person comes into your life as a coach or a mentor, don't expect that person is going to be good. No, that person is going to be straight to your face. Okay? म्हणजे माझा एक मेंटॉर आहे ज्यांचं नाव आहे थॅडियस लॉरेन्स. थॅडियस लॉरेन्स आम्हाला काय म्हणतात? इफ यू एक्सपेक्ट मी टू प्रेज यू, यू आर नॉट गोइंग टू ग्रो. इफ यू एक्सपेक्ट मी टू स्कोल्ड यू, यू आर नॉट गोइंग टू ग्रो. इफ यू एक्सपेक्ट मी टू शो यू अ मिरर, यू आर गोइंग टू ग्रो. सो जॉब काय असतो एका कोचचा किंवा मेंटॉरचा? आपल्या मेंटीसना, आपल्या कोचेसना त्यांना एक मिरर दाखवणं, त्यांना एक आरसा दाखवणं, ते आत्ता कुठे आहेत आणि त्यांना कुठे जायचं आहे.